तर नागपूर दंगल प्रकरणात आरोपी फहीम खानचा जामिनासाठी अर्ज निर्दोष असल्याचं म्हणत सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आलाय। फहीम खानच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे। सोमवारी नेमका सुनावणीत काय होतं हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। फहीम खान याने जामिनासाठी अर्ज केलाय। नागपूर दंगल प्रकरणातील आरोपी आहे फहीम खान, त्याने जामिनासाठी अर्ज केलाय। मी निर्दोष आहे असं म्हणत सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आलाय। तर नागपूर आडा प्रकरणातील आरोपींची संख्या आता 105 वर। आरोपींमध्ये 10 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे। शुक्रवारी आणखी काही आरोपींना अटक करण्यात येणार आहे। पोलिसांकडून गुप्तचर यंत्रणेच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू आहे। पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंघल यांची पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक। आतापर्यंत 13 FIR झालेले, ज्याच्यात 4 जे सायबरची आहे आणि ते सायबरमध्ये अजून जे निष्पन्न होत आहे लोक किंवा याच्यात ते सगळे आपण त्याच्यात ॲड करतो आहे। तसेच आत्ता जवळपास 100चे पुढे लोक अरेस्ट झालेले आहे आणि आमचे सगळे वरिष्ठ अधिकारी कनिष्ठ अधिकारी हे सगळे फील्डमध्ये आहे आणि पाहत आहे। आणि कुठेही आम्हाला जर दिसला की अजून टेन्स आहे किंवा काय होण्याची शक्यता आहे तर आम्ही कंटिन्यू ठेवणार आहे। परंतु जर वाटलं की शांतता आहे, कुठलाही इश्यू नाही आहे आणि कोणी याच्यात अजून तेढ निर्माण करणार नाही, मग आपण तसा निर्णय घेऊ।